सुरू करूया. सुखावह बैठक स्थितीत पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडणी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असते. आवाज येतोय ना माझा? बाकीच्या येत असेल ना तर प्लीज जरा येस म्हणून टाईप करा. थँक्यू थँक्यू. प्लीज ताई तुम्ही ना पुन्हा रिजॉईन व्हा. त्यांना आवाज येत नाही. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. 5 मिनिटासाठी आपल्या श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. कारण की आजचा क्लास होतोय की नाही ही धाकधुकी असेल मनामध्ये. त्यासाठी ही वाढलेली हृदयाची गती, श्वासाची गती आधी नॉर्मल करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओम. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळा. आणि या क्रियेसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसनमार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचे. खोलवर दीर्घ श्वास घालून घेऊया. आणि सावकाश संपूर्ण श्वास घेऊ. करूया 3 ओंकार एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घ्यायचा. ओम. 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 काही क्षण शांत.
दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः तामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नखरे झोपली. जोडलेले हात आणि कपाळ जमले म्हणून आपल्या साधनेची सुरुवात ओंकार सुरू करू. हळूहळू कमरेत सरळ दोन्ही हातांनी हातांच्या तळहाताशी निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओंकडे दोन्ही पाय समोर सुरुवातीला विश्रांती. मानमध्ये सैल सोडायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठीचा कणा सरळ, आपले हात मागे आणि पाय सरळ समोर असतो. करणार आहोत आपण सुरुवातीला नेक रोटेशन. आता आपली मान सावकाश उजवीकडे नेऊया. मागची भिंत बघायची. मध्यभागी आणूया डावीकडे. सेंटर उजवीकडे. सावकाश डावीकडे. पुन्हा एकदा उजवीकडे आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबायचं. हलकीशी मान टिल्ट करायची. एकदा उजव्या बाजूला. आपला बघू उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. हाताचा सपोर्ट असल्यामुळे थोडेसे खांदे वर उचलले जातात म्हणून. आणि मग डावीकडे अगदी सावकाश नियंत्रित. उजवीकडे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी ही सगळ्या कृती ज्या आहेत मानेच्या त्या नेहमी कराव्या. पुन्हा एकदा उजवीकडे आणि डावीकडे. बरं. मान सरळ मध्यभागी येईल आणि आता सावकाश मान वर आणि हनुवटी गळ्यात. वर श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान जी आपण आता पुढे झुकवलीये ती करणं टाळ. त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशीच फिरवून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आणि फुल नेक रोटेशन करूया. मान आपली उजवीकडे मागे, डावीकडे पुढे क्लॉकवाईज. डोळे मिटून ही कृती. उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. अजून एक मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. विरुद्ध बाजूने मान डावीकडे मागे, उजवीकडे पुढे. डोळे मिटून 3 वेळेला विरुद्ध बाजू. आपापल्या क्षमतेने तोंड बंद डोळे बंद श्वास चालू आहे आणि मानेमध्ये हालचाल होते. सावकाश मान सरळ करायची. 3 वेळा झालं की डोळे मिटून पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. मानमध्ये सैल सोडून रिलॅक्स. सावकाश पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याला आपल्या समोरनं हाताचा विळखा द्यायचा. फक्त उजव्या पायात. बरोबर. हा ठीक आहे. डावा पाय आपला सरळ आहे. पाठीचा मणका सरळ ठेवायचा. ठीक आहे. शक्य असेल तर आपली हाताची कोपरं एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडता येतं का बघ. ठीक आहे. आता जो पाय डावा पाय आपला सरळ आहे ना तो तुम्हाला जेवढा वर घेता येईल तेवढा वर घ्या. अप अँड डाऊन. बरं. आता इकडे जर बॅलन्स जात असेल तर मात्र थोडंसं भिंतीचा आधार घ्या. थोडंसं भिंतीला टेकून बस. अगदी सावकाश करा. सुरू करूया. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घे. डावा पाय वर उचलायचा. श्वास सोडत खाली घ्यायचा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ठीक आहे. खाली आल्यानंतर थांबायचं. आता हाच डावा पाय आपल्याला जेवढा जमेल तेवढा डावीकडे सरकवायला सुरुवात करायची. जमिनीला घासत घासत हळूहळू जेवढा जेवढा डावीकडे जाईल जमिनीला घासत घासत तेवढा न्यायचा. पुन्हा मध्ये आणायचं. जमिनीला घासत घासत सरकवत सरकवत डावीकडे जायचं.
आणि सरकवत सरकवत पुन्हा मध्ये यायचं. परफेक्ट. बरोबर. अजून एकदा करूया 3-3 वेळेला. डावीकडे आणि मध्ये. ठीक. आता ज्या उजव्या पायाला आपण समोरनं हाताचा विळखा घातलाय तोच हाताचा विळखा आपल्या मांडीच्या खालनं घालायचा आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. हा बरोबर. आता हाच डावा उजवा पाय अप अँड डाऊन करायचा. वर खाली वर खाली वर खाली. येस. वर खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2. आपला अंगठा जमिनीकडे येतोय का बघ. 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करा. 1 2 आणि 3. बरोबर. सावकाश उजवं पाऊल खाली जमिनीवर टेकवा. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्या आणि उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून आपला डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याला आपल्या हातांचा विळखा द्यायचा सपोर्ट. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्या 3 वेळेला उजवा पाय आपण वर आणि खाली आणि बाजूला नेणार. हा सुरू करूया. सुरुवातीला वर श्वास घे. उजवा पाय वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. ठीक आहे. आता 3 वेळेला सरकवत सरकवत पाय उजवीकडे घेऊया. उजवा पाय जास्तीत जास्त पाय सरकवत सरकवत उजवीकडे न्यायचा आणि पुन्हा सावकाश मध्ये आणा. बरोबर. पुन्हा उजवीकडे पायाला घासत घासत जमिनीला आणि मध्ये. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे आणि मध्ये आल्यानंतर थांबायचं आणि डाव्या पायाचा जो विळखा समोरनं घातलाय तो आता मांडीच्या खालून घालायचा. म्हणजे गुडघ्यातनं आपला पाय अप अँड डाऊन होतो. सुरू करूया. पाठीचा कणा सरळ ठेवा. नकळत आपण असं पोट काढतो पण आपल्याला सरळ बसायचंय जाणीवपूर्वक. आता डावा पाय वर आणि खाली. 1 वर खाली. 2 वर खाली. 3 पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळा. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. 3 वेळा झालं की झुंबायचं. डावं पाऊल खाली ठेवायचं आणि मग पाय सरळ करायचं. तिथल्या तिथेच विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. काल आपण अर्ध पद्मासन बघितलं होतं. बरोबर. आज आपल्याला पूर्ण पद्मासन घालायचंय. एकत्रच करूया. ज्यांना जसं जमेल जशी क्षमता आहे त्याप्रमाणे पद्मासन घालण्याची म्हणजे काय म्हणता येईल त्याला प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडले ते हात शरीराच्या जवळ. तर आधी आपण उजवा पाय फोल्ड करूया. कुठलाही एक पाय फोल्ड करा. उजवा किंवा डावा. तुम्हाला जो पाय सहज फोल्ड करता येतो. तर पद्मासन आपण घालतोय. वज्रासन नाही. वज्रासन आपण पुढे घालूया. तर इथे पद्मासनाला एक पाय फोल्ड करून त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. काल जे आपण पाहिलं होतं ते. अर्ध पद्मासनामध्ये जो पाय आपला सरळ आहे त्याचं पाऊल आपण दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घेतो. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. अशा प्रकारे. ज्यांना पूर्ण पद्मासन जमतंय त्यांनी तेच पाऊल जे मांडीच्या खाली पाऊल आहे ते विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर घ्यायचं. हे झालं पूर्ण पद्मासन. हेही जमत नसेल कुणाला तर मात्र साधी मांडी घाला किंवा आपलं पाऊल जे आहे ते दुसऱ्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये फिक्स करून घ्या. जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं आसन त्याप्रमाणे. ठीक आहे. पद्मासन घातल्यानंतर आपल्याला पाठीचा मणका अजून सरळ करायचा आहे. थोडंसं पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठीतनं सरळ व्हायचं. बरोबर. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. या आसनामध्ये आपण मेडिटेशन करू शकतो. त्याचबरोबर आपल्या पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं कारण की तो नॅचरली सरळ राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तुमच्या गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते अधिक लवचिक व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण हे पद्मासन घालायची प्रॅक्टिस आपण करतो त्यावेळेला. ठीक आहे. आता याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत पर्वतासन.
तर दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, हाताची कोपरं जी आहेत ही तुमची जमिनीला समांतर असते. ती कुठेही अशी वाकवायची नाही. हाताची कोपरं जमिनीला समांतर. परफेक्ट. थोडंसं प्रेशर आहे ना तुमच्या हातांच्या, जे आपले तळवे आहेत ते थोडंसं प्रेशर आहे ना, दाब आणायचा आहे. आणि हाच दाब कायम ठेवून आपल्याला जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर, छान. हलकेसे आपले दंड जे आहेत ते हलकेसे कानाच्या मागे घ्यायचे. एकदम असं जवळ न घेता थोडेसे मागे घ्या. बरोबर. आता इथे तुमचा कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तिथे स्ट्रेच आलाय व्हर्टिकली. बरोबर. आपला बेस जो आहे, पायाची जी आपण स्थिती घेतली आहे पद्मासनाची, तो आपला जमिनीवरती अगदी स्थिर आहे. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीचा बंद डोळ्यांनी अनुभव घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हसते. श्वास घेतोय, सोडतोय. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे आसन अतिशय लाभदायक आहे. आपण जे केले पर्वतासन. छान. आता इथूनच आपण थोडंसं स्ट्रेचिंग करूया. तर जे हात जोडलेत त्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. तिथल्या तिथेच वरच्यावर. बरोबर, छान. पुन्हा आपले हात खांद्यातून सरळ आहेत का, कोपरातनं सरळ आहेत का, हे आपलं आपण तपासा. पूर्ण स्ट्रेच लागू देत. ज्यांना खांदेदुखीचा त्रास आहे त्यांना कुठेही जास्त जडपणा वाटला तर त्यांनी आसन सोडून दे. बाकीच्यांनी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला हलकसं उजव्या बाजूला ट्विस्ट व्हायचं, म्हणजे टर्न होऊन मागची भिंत बघायची. मग डावीकडे टर्न होऊन मागची भिंत बघायची. आपले हात मध्यभागी असतील, फक्त कमरेतनं आपण उजवीकडे आणि डावीकडे ट्विस्ट होतोय. ठीक आहे. आपल्याला हात असे कुठेही हलवायचे नाहीत. हात सरळ स्ट्रेच. फक्त कमरेतनं डावीकडे आणि उजवीकडे. बरोबर, छान. 3 ते 4 वेळा झालं की मध्ये येऊन थांबा. आणि आता हलकासा साइड वर्ड बेंड घेऊया. ठीक आहे. एकदा उजव्या बाजूला साइडने झुकायचं. करेक्ट. आणि डाव्या बाजूला. बरं, आता इथे आपल्याला मांडी किंवा गुडघा वर न उचलता तुमचा बॅलन्स सांभाळा आणि ही कृती करा. 3 ते 4 वेळेला अगदी सावकाश. जो स्ट्रेच आहे ना तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. बरोबर, छान. आणि मध्ये येऊन थांबा. आता पुन्हा दोन्ही हात तिथल्या तिथे वर नमस्कार स्थितीमध्ये घ्या. तिथल्या तिथे नमस्कार हात जोडायचे. डोळे मिटून घ्या. सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वासाच्या गतीमध्ये काही बदल जाणवतोय का, हे आपण तपासून पाहूया. आंतरिक सजगता. सावकाश एक एक पाय सरळ करा. आधी उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय सरळ करा. जो पाय वर आहे तो पहिल्यांदा सरळ करा आणि जो पाय खाली आहे तो मग सरळ करा. मान मागे सैल सोडा आणि विश्रांती घ्या. सावकाश स्टँडिंग मध्ये यायचंय. उठून करायचंय. हाताचा सपोर्ट न घेता आपल्याला उठता येतंय का बघा. येस, परफेक्ट, छान. विश्रांती घ्या. करणार आहोत आपण नी बेंडिंग. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. ठीक आहे. आता आपल्याला गुडघ्यातनं खाली बेंड व्हायचंय आणि वर यायचं. हात समोर ठेवायचे. गुडघ्यातनं बेंड व्हायचं खाली. बघा, श्वास घेत खाली यायचं आणि श्वास सोडत वर यायचं. फक्त गुडघ्यामध्ये हालचाल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली,
श्वास सोडत वर, श्वास घेत खाली आणि श्वास सोडत वर. ठीक आहे, दोन्ही हात खाली घ्या. इथे आपण काय केलं, नी बेंडिंग केलं, बरोबर. म्हणजे गुडघ्यांच्या स्नायूंवरती एकदा प्रेशर होता आणि एकदा तो प्रेशर रिलीज केला. आता पुढे आपल्याला करायचंय वायू निष्कोनासन. म्हणजेच ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी हे अतिशय थोडंफार महत्वाचं ठरतं किंवा लाभदायक ठरतं. पण ज्यांना असा त्रास आहे त्यांनी ही प्रॅक्टिस रोज करावी, म्हणजेच तो त्रास हळूहळू कमी व्हायला मदत होते. तर इकडे दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. ठीक आहे, आपले हाताची जी 4 बोटं आहेत ती पावलांच्या जो आपला तळपाय आहे त्याच्यामध्ये घ्यायची. बघा, थोडंसं पुढे वाका आणि आपल्या उजव्या हाताची 4 बोटं उजव्या पावलाखाली घ्या. डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावलाखाली घ्या. आपल्या दोन्हीही पावलांमध्ये आपण साधारण 1 फुटा एवढं अंतर घेतलंय. आता आपल्याला श्वास घेत घेत खाली बसायचंय. पूर्णपणे खाली बसा आणि बघा हाताची पोझिशन बघ. दोन्ही हात आतल्या बाजूला आहेत, बाहेरच्या बाजूला नसतील. हात गुडघ्याच्या आतमध्ये घ्या, बाहेर नको, आतमध्ये. येस, बाहेर म्हणजे बघा असे नाही घ्यायचेत आपल्याला, असे सरळ ताठ, कोपरातनं सरळ ताठ घ्यायचे. ठीक आहे, आता आपल्याला थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची आहे. आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत वर या, श्वास घेत खाली, नजर तुमची सिलिंगकडे, श्वास सोडत वर, आपली हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. पुन्हा एकदा श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. आता पुन्हा श्वास घेत खाली या. खाली आलाय सगळेजण. हा, आपली हाताची कोपरं गुडघ्याच्या इथे घ्या, दोन्हीही हातांची कोपरं गुडघ्याच्या इथे घ्या. ठीक आहे, जे हात आपले तळपायाच्या खाली आहेत ते काढून घ्या. हातांची 4 बोटं जी आहेत खाली ती काढून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. थोडीशी पावलं जी आहेत ना आपली, ती हलकीशी उजवं पाऊल थोडंसं उजव्या बाजूला, डावं पाऊल हलकंसं डाव्या बाजूला, अशा प्रकारे बसायचं आहे. येस, बरं. आपली हाताच्या कोपऱ्यांनी आपले थोडेसे गुडघे स्ट्रेच करा. नजर समोर, पाठीचा कणा सरळ आहे. आता इथे आपल्याला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. येस, बघा आपले हात जे आहेत हे जमिनीला समांतर, जसं आपण मगाशी पर्वतासनला जसे हात जमिनीला समांतर होते त्याचप्रमाणे ते समांतर असतील. पाठीचा कणा सरळ. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला, दोन्हीही पावलांच्या टाचा शक्य असेल तर वर उचला. येस, बरोबर. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. ओके, छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय. सावकाश टाचा खाली घ्या, सावकाश टाचा खाली घ्या आणि श्वास घेत घेत वरती या. श्वास घेत घेत वर यायचंय, हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. मानवाने सैल सोडून विश्रांती. पुढे आपण करणार आहोत बद्ध कोणासन. बद्ध कोणासन जे आहे हे बॅकवर्ड बेंडिंगचं आसन आहे. ज्यांना सर्वायकल मध्ये त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या. कुठेही गरगरल्यासारखं वाटलं तर ते आसन सोडून द्या. पाठकणा सुधारण्यासाठी, त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी हे आसन लाभदायक ठरतं. त्याचबरोबर आपली श्वसन क्षमता जी आहे ती वाढायला मदत होते, कारण की आपल्या संपूर्ण छातीच्या स्नायूंचं प्रसरण होतं. त्यामुळे तिथे जे छोटे छोटे वायुकोश आहेत ते मोकळे होतात आणि आपला श्वसन मार्ग अधिक कार्यक्षम होतो. तर दाखवते आधी हातांची स्थिती आपल्याला कशी घ्यायची ते बघा, मग आपण एकत्रित करूया. ज्यांना शोल्डरचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे किंवा इकडे कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असेल
त्यांनी मात्र हे करणं टाळा. त्यांनी काल जे आपण आसन शिकलोय एकपादतुलासन ते करायला हरकत नाही. ज्यांना शोल्डर दुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी बघून घ्यायचंय. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. आता बघा हातांची स्थिती कशी घ्यायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने घ्यायचे. आणि बघा आपले हात सीट पासनं थोडेसे लांब आहेत. आधी बघून घ्या हा, मग आपण एकत्रित करूया. कारण की आसन सोडताना सुद्धा ती एक टेक्निक आहे, त्याप्रमाणे सोडा. म्हणजे मग आपल्याला जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत नाही. ठीक आहे, बघा हाताची स्थिती बघा कशी घेतली. दोन्ही हात सीट पासनं लांब आहेत. ठीक आहे, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आलेत आणि आपल्या छातीचं प्रसरण झालं. आता आपल्याला पोट पुढे घ्यायचं नाही. बघा नकळत आपण असं पोट आपलं पुढे येतं, तर पोट आपल्याला आतल्या बाजूला खेचायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपले हात जमिनीच्या दिशेने ताणायला सुरुवात करायची. आपण पाठीतनं हळूहळू बॅकवर्ड बेंड घेतो आणि मग शेवटी आपला चेहरा सिलिंगला समांतर. उलटचाल करताना सावकाश मध्ये यायचं. आपली हाताची जी पकड आहे ती सीटच्या जवळ घ्यायची. खांदे रिलॅक्स करायचे आणि मग हातांची बोटं एकमेकांमध्ये जी गुंफवली ती सोडून द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे ही कृती करायची. यथाशक्ती प्रयत्न असेल, जसं मगाशी कॉन्ट्राइंडिकेशन सांगितले ते लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे कृती करायची. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आपले तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची पकड आपल्या सीट पासून लांब असेल. थोडंसं पोट आतल्या बाजूला खेचून घ्या आणि हळूहळू आपल्याला लोअर बॅक मधून मागे झुकायला सुरुवात करायची. हळूहळू तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे हात जमिनीकडे ताणा. असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि मग आपला चेहरा सिलिंगला समान. तोंड बंद ठेवा, डोळे उघडे ठेवा, श्वास चालवा. येस, छान. यथाशक्ती प्रयत्न. सावकाश वर या, सावकाश वर. हाताची पकड ढिली करा, खांदे रिलॅक्स करा. मला हाताची पकड तशीच ठेवायची. आपल्याला थोडंसं फॉरवर्ड बेंड पण घ्यायचंय. इथे आपण बॅकवर्ड बेंड घेतला, आपल्या पाठीच्या मणक्याला प्रेशर आलं होतं म्हणून त्यालाच कॉम्प्लिमेंट करणार फॉरवर्ड बेंड करूया. आता पुन्हा हात थोडेसे लांब करा सीट पासनं. सीट पासनं थोडेसे लांब करा. हा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत तिथल्या तिथेच पुढे व्हा. आपला चेहरा जमिनीला समांतर असेल. येस, परफेक्ट. आता आपण ही हालचाल थोडीशी डायनामिक करूया. ठीक आहे, आता श्वास घेत वर या, हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत पुढे व्हा, फॉरवर्ड बेंड घ्या. एकाच वेळेला पाठीच्या मणक्याला प्रेशर आणि ताण देतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मध्ये या, हाताची पकड ढिली करा, खांदे रिलॅक्स करा आणि मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. थोडंसं हातामध्ये ताण आल्यासारखं वाटत असेल तर हात हलकेसे झटकून घ्या. बरोबर. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आज आपण पाठीवर पडून उत्तान वक्रासन पाहणार आहोत आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन पाहणार आहोत. उत्तान वक्रासन जे आहे, जे आपण आता ट्विस्टिंग वाला आसन आहे, विश्रांतीकारक आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठेही श्वासाची गती वाढत नाही. सोपं आहे करायला, पण पुन्हा एकदा जे नवीन साधक आहेत त्यांनी टेक्निक बघून घ्या, मग एकत्रित करू. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत पोटावर पडून सुलभ भुजंगासन. दोन्हीही आसनं थायरॉइडसाठी लाभदायक आहेत. त्याचबरोबर डायबेटीससाठी सुद्धा लाभदायक आहेत. हा,
तुम्ही पोटावर पडून जे करणार आहात ना ते करणं टाळा. सुप्रियाताई, भुजंगासन जे आपण करणार ना ते करणं टाळा. बाकी उत्तान वक्रासन तुम्ही करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. तर आधी मी दाखवते, एक आसन दाखवते आणि मग सुलभ भुजंगासन तुम्ही एका साईडला वळून नंतर बघू शकता कसं केलं जातं ते. आधी हे पाठीवर पडून जे आपण आसन करणार आहोत ते आधी दाखवते. कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे काही नाहीयेत. अगदीच गुडघेदुखीचा खूप जास्त त्रास असेल किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस मध्ये जर गॅप जास्त असेल किंवा स्लिप डिस्कचा त्रास असेल तर मात्र दोन्हीही आसनं करताना थोडीशी काळजी घ्यायची. दाखवते आधी एक आसन, मग आपण एकत्रित करू. तर इथे पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर आपण आसनाला आपल्या सुरुवात करणार. तर बघा, आधी बघून घ्या मग एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या बरोबर, दोन्ही पाय फोल्ड करायचे. आपल्या ज्या टाचा आहेत त्या सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या हाताच्या आधाराने. बघ, दोन्ही पावलांच्या टाचा अगदी सीटच्या जवळ आहेत. पावलं जुळली आहेत, मांड्या जुळलेल्या आहेत, गुडघे जुळलेले आहेत. ठीक आहे, ही झाली आपली पहिली स्टेप. मग आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड जसं आपण उशी घेतो ना डोक्याच्या मागे त्याप्रमाणे घ्यायची. ठीक आहे, आता बघा पुढे. आता जे आपले जोडलेले पाय आहेत हे एकदा उजवीकडे येतील आणि मान डावीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. हाताची कोपरं कुठेही न उचलता आपण हा ट्विस्ट घेतलेला आहे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. पाठीच्या मणक्यावर ट्विस्ट, पोटावर ट्विस्ट आणि गळ्यावर ट्विस्ट. उलट चाल करताना पुन्हा पाय मध्यभागी येतील. आपल्या जर टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या. आणि मग हीच कृती दुसऱ्या बाजूने दोन्ही हातांची बोटांची गुंफण डोक्याच्या मागे दुसऱ्या बाजूने पण बघून घ्या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता आपले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. बघा, पावलावर पाऊल असेल आणि हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, संपूर्ण शरीर रिलॅक्स करून इथे काही सेकंदासाठी प्राणधारणा करावी, म्हणजे श्वासाकडे लक्ष द्यावं. ठीक आहे, दोन्ही बाजूनी कळलं कसं करायचंय ते आपल्याला. आणि मग उलट चाल करताना डोळे उघडून आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताच्या बोटाची गुंफण सोडून घेऊ, पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. ठीक आहे, सुरू करूया. पुढचं आसन मग तुम्हाला एका कुशीला वळून तुम्ही बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. सावकाश सगळ्यांनी पाठीवर पडून विश्रांती घ्यायची, डोळे मिटून घ्यायचे, श्वासाकडे लक्ष. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्यायचा. करणार आपण सुरुवातीला सायकलिंग करूया. 10 आवर्तनं सरळ सायकलिंग आणि मग उलट सायकलिंग. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ घ्या. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या हाताचे तळवे कमरेच्या खाली घ्या सपोर्टसाठी. बघा अशा प्रकारे उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली. ज्यांना कंबरदुखी किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी हाताचा सपोर्ट कमरेच्या खाली घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला थोडेसे जमिनीपासून वर उचलायचे आणि एक पाय सरळ, एक पाय फोल्ड अशी पायाची हालचाल करायला सुरुवात करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. आपली पावलं खाली येऊ देत जमिनीकडे. वरच्या वर न करता, आपण सायकलिंग वरच्या वर करतो का? नाही ना. पण जेव्हा आपण पॅन्डल मारतो तेव्हा तो खाली जमिनीकडे जातो, तेव्हा सायकल पुढे सरत. तसंच ही कृती आहे. आपली पावलं खालपर्यंत येऊ देत. बरोबर. आणि आता रिव्हर्स रिव्हर्स सायकलिंग करा. आपापल्या क्षमतेने. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी हे रोज करा. येस, परफेक्ट. थांबायचंय, कृती थांबवा. पाय तिथल्या तिथे सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर घ्या. धाडकन न आपटता स्वतःवर कंट्रोल, तुमच्या मुवमेंटवर कंट्रोल आणा आणि खाली घ्या दोन्ही पाय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. थोडीशी तुमच्या श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने मोठा श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा.
रिलॅक्स व्हा. करूया आपण उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, आपले हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. आपल्या टाचा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे आपण कुशी घेतो त्याप्रमाणे ठेवा. नकळत पोटाची स्नायू आपण कॉन्ट्रॅक्ट करतो. कमरेचा भाग किंवा खांदे त्यांच्यामध्ये नकळत कॉन्ट्रॅक्शन येतं, तर ते एकदम रिलॅक्स करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असतील. आता आपले जोडलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे, तिथल्या तिथेच आपण ट्विस्ट घेतोय. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे. खांदे कोपरं वर न उचलता आपण ही कृती करतोय. डाव्या हाताच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. बंद डोळ्यांनी निरीक्षण करा की आपला गुडघा वर उचलला गेलाय का, पावलावर पाऊल नीट आहे का, हे आपलं आपण तपासा. आपलं संपूर्ण शरीर उजव्या दिशेने सैल सोडून द्या. आपला पाठीचा मणका, ओटीपोट आणि गळ्याच्या इथे एक ट्विस्ट तुम्हाला जाणवेल. डाव्या बाजूला गळ्याला प्रेशर आहे आणि उजव्या बाजूला ताण आहे. आपली डावी बाजू हाताच्या कोपरापासून गुडघ्यापर्यंत ताणली गेली त्याची जाणीव. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. आपण श्वास घेतोय आणि सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश आपले पाय आणि मान सावकाश मध्यभागी येईल. आपल्या टाचा सीट पासून थोड्याशा लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलीये. हाताची पकड डोक्याच्या मागे गेलीये. आता आपले हे जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे, तिथल्या तिथेच कृती. पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. आपलं संपूर्ण शरीर डाव्या बाजूने सैल सोडून द्या. उजवी बाजू हाताच्या कोपरापासून गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे. उजव्या बाजूच्या गळ्यावर आता प्रेशर आहे, डाव्या बाजूवर ताण आहे. आणि पाठकणा, ओटीपोट यांच्या इथे आलेला पीळ त्याची जाणीव. आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. आपलं संपूर्ण शरीर आपण रिलॅक्स केलंय डाव्या बाजूने. श्वास घेतो, सोडतो. उलटचाल करूया आता सगळ्यांनी. डोळे उघडायचे. सावकाश आपली मान मध्यभागी आणि पाय मध्यभागी. आपल्या हातांच्या बोटांची जी गुंफण आहे ती सोडून घ्या. दोन्हीही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. थोडस अंतर घ्या. आपले गुडघे, पावलं, मांड्या यांच्यामध्ये थोडस अंतर घ्या. आणि सावकाश दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर, रिलॅक्स. आता फक्त एका कुशीला वळा आणि आपण सुलभ भुजंगासन जे करणार आहोत
ते बघून घ्या. जे नवीन साधक आहेत ना त्यांनी फक्त बघून घ्या आधी, मग आपण एकत्रित करू. तर इथे सुप्रियाताई तुम्ही हे करणं टाळा. तर इथे एका कुशीला वळायचंय. सुप्रियाताई तुम्ही ना शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय करा. म्हणजे आपण पावलं जोडून घेतो ना त्या स्थितीमध्ये थोडीशी रेस्ट करा. बाकीच्यांनी बघून घ्या सुलभ भुजंगासन. एका कुशीला वळायचं. पोटावर थोडं विश्रांती घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. ठीक आहे. आपण करतोय सुलभ भुजंगासन आणि त्यानंतर दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हाताची जी कोपरं आहे ती छातीच्या रेषेमध्ये असतील आणि आपले हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत असतील. पावलं, गुडघे आणि मांड्या मागून जुळलेल्या. ही स्थिती पक्की झाली की मग आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि मग छातीचा भाग जमिनीपासून वर आणायचा आहे आणि नंतर सिलिंगकडे. तोंड बंद, दातावर दात, डोळे बंद आणि श्वास चालू. हे आहे सुलभ भुजंगासन. आपण हाताचा सपोर्ट घेऊन आपली अप्पर बॉडी वर उचलूया. उलट चाल करताना सावकाश मान खाली येईल, कपाळ जमिनीवर येईल आणि मग विश्रांती. ठीक आहे. करूया आता सगळ्यांनी एकत्रित. त्याच्या आधी आपण काल जे अर्धशलभासन केलं ना त्याची प्रॅक्टिस करू, उजळणी करू आणि मग हे सुलभ भुजंगासन करूया. पाठीवर पडून विश्रांती घ्या एका कुशीला वळून. त्याच्या आतमध्ये पायाची बोटं बाहेर. आता सगळ्यांनी स्थिती घ्या. काल जे आपण अर्धशलभासन केलं त्याची प्रॅक्टिस घेऊया. कपाळ जमिनीवर, दोन्ही आपले हातांचे तळवे, पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली घ्या. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी वर उचलायची नाहीये, फक्त कमरेपासूनचा खालचा भाग. आणि आपला उजवा पाय आपण वर उचललाय. यथाशक्ती थांबा. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी वरून उचलायचे, फक्त डाव्या पायामध्ये हालचाल. बरोबर. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. सावकाश डावा पाय खाली. आपल्या हातांचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. एकेका पायाने आपण अर्धशलभासन केलं. सायटिका आणि पाठीची दुखणी त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक आहे. कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे हालचाल झाली. आणि आता करूया सुलभ भुजंगासन. स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, श्वास चालू. दातावर दात, कमरेपासूनचा वरचा भाग. तिथे आपली जी एनर्जी लागलेली आहे तिकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. छान. चेहऱ्यावर हलकसं स्मित असेल. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1.
उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीकडे घेऊया. दोन्ही हात खाली घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. खांदे जमिनीकडे सैल सोडा. पाठीचा पणका जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून त्याचा मनातल्या मनात मागोवा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सर सोडलेली. हळूहळू लक्ष श्वासाकडे. श्वास घेतो, सोडतो. पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून जाणार आहोत. आपल्या संपूर्ण देहाला जसं आपण आरशात पाहतो तसं आरशात पाहायचंय बंद डोळ्यांनी. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, आपल्या प्रत्येक सिस्टीम ज्या शरीराच्या आतमध्ये काम करत आहे त्या सगळ्या त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. आणि यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. या सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण कुठची कशी साधना करतोय, आपलं शरीर आपल्याला साथ देत आहे, त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. हळूहळू आपण आपल्या मनाकडे जाऊया. आपण श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येत आहे आणि श्वास सोडतोय, नियंत्रित जमिनीकडे जातो. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपली जाणीव आहे. आपली जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांच्या ठिकाणी घेऊन जा. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये दोन्ही नाकपुड्यांना आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी सुखी आहे, समाधानी आहे, माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. शरीराला विश्रांती, मनाला शांती, चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आपले दोन्ही पाय जे एकमेकांपासून लांब आहेत ते सावकाश एकमेकांच्या जवळ घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीरात. दोन्ही हात वरच्या दिशेने ताणायचे. दोन्ही पाय हलकेशी खालच्या बाजूने ताणायचे. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली कलगत आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना कळवा. आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर आपले हे हात फिरवा. ही ऊब द्या. पुन्हा एकदा दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना, आपले कान, गळा त्यांना द्यायची आहे. अजून एकदा करूया. पाणी आणि आपल्या चेहऱ्यावर हात पूर्णपणे फिरून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा. पापण्यांची आधी हलकीशी हलकीशी उघड झाप करा.
मग डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही घाई न करता. बैठक स्थितीमध्ये आल्यावर आधी विश्रांती घ्या. पाठीवर पडून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा थोडस थांबायचं, तिथे विश्रांती घ्यायची. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. आपण जे मगाशी शिकलोय ते पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठीचा कणा सरळ करून घ्यायचा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. तणाव विरहित चेहरा. हलकस स्मित हास्य ओठांना. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. पहिल्या आवर्तनाची वेळ मी काउंटिंग करीन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुपटीचा असणार आहे. 1 ते 4 अंक मी काउंट करेन. तुम्हाला मोठा श्वास तुमच्या क्षमतेप्रमाणे भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होतील तर तो घेतलेला श्वास तुम्हाला अगदी संथ गतीने सोडून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दीर्घ श्वसन करायचंय. 2 आवर्तन मी काउंटिंग करते आणि 3 आवर्तन ही आपण आपापल्या क्षमतेने करणार. डोळे मिटून घ्या. हातांची ज्ञान मुद्रा. हाताची बोटं शरीराच्या जवळ. तळवे सिलिंगच्या दिशेला. दीर्घ श्वसनाची आवर्तन आपण करतोय. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4. 2 सेकंद थांबा आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन मी काउंटिंगचं करते. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. हलकसं छातीचं एक्सपान्शन होईल. थोडेसे खांदे कानाच्या दिशेला वर जातील. 1, 2, 3, 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. काही क्षण शांत. दीर्घ श्वसनामध्ये कुठेही आपल्याला काउंटिंग मध्ये अडकायचं नसतं. फक्त एक लक्षात घ्यायचं की श्वास घेण्यापेक्षा तुमचा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुपटीचा असला पाहिजे. आपण मोठा श्वास भरून घेतो तेव्हा प्राणवायू आपण आपल्यामध्ये भरून घेतो आणि संथ गतीने जेव्हा आपण श्वास सोडायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीरामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो आपण हळूहळू पूर्णपणे बाहेर सोडून देतो. आणि त्याचमुळे आपली जी उदरपोकळी आहे, म्हणजे आपलं डायफ्राम आहे, आपली जी फुफ्फुस आहेत त्यांचं आरोग्य वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ज्यांना श्वसनासंबंधी काही त्रास असतील, हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तो हळूहळू आपल्या कंट्रोलमध्ये येतो. पुढची 3 आवर्तन आपण विदाऊट काउंटिंगची करूया. डोळे मिटून घेतले. आपापल्या क्षमतेने एक मोठा श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. हलकसं छातीचं एक्सपान्शन होईल आडव्या कक्षेमध्ये आणि थोडेसे खांदे वर उचलले जातील.
आणि सावकाश श्वास सोडून देऊया. आपलं पोट हळूहळू आतमध्ये जाईल, छाती पूर्ववत होईल आणि खांदे पूर्ववत होतील. संथ गतीने आपण हा टप्प्याटप्प्याने श्वास बाहेर सोडतो. अजून एक राऊंड करूया. ज्यांना दमल्यासारखं वाटतंय, गरगरायल्यासारखं वाटत असेल तर त्यांनी थांबा. त्यांनी फक्त स्वस्थपणे बसून राहा. बाकी कुठलंही आवर्तन करू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून एक आवर्तन करा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येईल. छातीचं प्रसरण होईल हलकसं. खांदे कानाच्या दिशेने वर येतील. आणि सावकाश श्वास सोडून देऊया. टप्प्याटप्प्याने संथ गतीने श्वास सोडूया. आपलं पोट हळूहळू आत जाईल. छातीचं हळूहळू पूर्वस्थितीमध्ये येईल. खांदे पूर्वस्थितीला येतील. रिलॅक्स. अंगठा पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित दाबा. तिथल्या तिथेच आपली जाणीव त्या टोकांकडे घेऊन जातो. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन आपल्याला अनुभवता येत आहेत का ते पहा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित दाब. तिथे सुरू असलेले व्हायब्रेशन्स ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. श्वासाची गती संथ झाली. विचार आपोआप कमी झाले. मन शांत झालंय. शरीर स्वस्थ झालंय. करूया एक मकर लांबवलेला ओंकार. एक सारखा श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना अगदी हळू आवाजात ओंकार. ओम. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम् ओम पूर्णमद पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने बोलूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव समर्पण भाव आपली साधना ओमला समर्पित करू. राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांत निर्माण करेल अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नेहाला द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपल्याला उद्या वर्ग होणार नाहीये. आपण सोमवारी भेटणार आहोत. मी उद्या बाहेर जाणार म्हणजे आम्ही कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे घरी देवाचं काम कार्य असतं. तर ते त्यासाठी मला बाहेर जायचंय. सो आपला उद्या वर्ग होणार नाहीये पण सोमवारपासून आपला वर्ग कंटिन्यू पुढे चालू राहील. ठीक आहे. ग्रुपवर मी मेसेज टाकते. 2 दिवस जरा माझ्या फोनचाही इश्यू होता.
ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे योगासनं करताना आपल्याला जेवण आपलं कसं असलं पाहिजे किंवा आपण कधी ते केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी आज ग्रुपवर टाकते. 2 दिवस माझा थोडासा फोनचा इश्यू होता, त्यामुळे मला ते जमलं नव्हतं करायला. पण आज मी ह्या सगळ्या गोष्टी टाकते ग्रुपवरती. ठीक आहे. प्रार्थना आणि शांतीपाठ हा सुद्धा मी ग्रुपवर शेअर करीन. तर आपला उद्या वर्ग होणार नाहीये. आपण सोमवारी भेटणार आहोत सकाळी बरोबर 5:50ला. धन्यवाद आणि आज सहकार्य केल्याबद्दल थँक्यू. थोडासा आपला क्लास लेट सुरू झाला त्याबद्दल सॉरी आणि धन्यवाद. ठीक आहे. मीटिंग एंड करते. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. हॅपी वीकेंड.